मुळशी तालुक्यातील आंबवणे ग्रामपंचायतीच्या 6 सदस्यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन माजी सरपंच मच्छिंद्र चंद्रकांत कराळे व विद्यमान सरपंच सीता कराळे यांनी कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता। हे आरोप पूर्णपणे खोडून काढताना कराळे दाम्पत्यांनी सांगितले की आमच्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप करण्यात आले आहेत ते पूर्णपणे बिनबुडाचे असून आरोप करणारे स्वतःच भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत। आरोप करणाऱ्यांनी स्वतः आपल्या नातेवाईकांच्या मदतीने आदिवासींच्या देवस्थानाच्या जमिनी बळकावण्याचे प्रताप केलेले आहेत। या सदस्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे मी बाहेर काढल्यामुळेच ते आमच्यावर सूडबुद्धीने बिनबुडाचे आरोप करीत आहेत, असे उत्तर माजी सरपंच मच्छिंद्र कराळे व त्यांच्या पत्नी विद्यमान सरपंच सीता मच्छिंद्र कराळे यांनी दिले। मी विद्यमान सरपंच सीता मच्छिंद्र कराळे ग्रुप ग्रामपंचायत। तुमच्यावर काही आरोप करण्यात आले होते, काही लोक तुमचे सदस्य होते, त्या आरोपांचं कसं खंडन करता, कितपत ते योग्य आहेत, खरे आहेत का, त्याविषयी काय सांगाल? माझ्यावरती जे आरोप केलेले आहेत 6 सदस्य मिळून निलेश मेंगडे उपसरपंच यांनी, ते 100% चुकीचे आरोप आहेत। मी आत्तापर्यंत ज्या कामाचे आरोप केलेले आहेत त्या कामाची बिलच काढले नाही, तर आरोप कशाचे ठेवण्यात आले माझ्यावरती। आणि ज्यावेळेस त्या कामांचे हे चाललं होतं आमचं की काम चुकीचं झाले, कामच चुकीचं नाही, मी स्वतः ग्रामसेवक आमचे राजेंद्र शिंदे यांना कामाची फाईल स्वतः गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे स्वतः मी त्यांना घेऊन जायला सांगितलं, त्याची तपासणी चालू आहे। मी मच्छिंद्र चंद्रकांत कराळे ग्रुप ग्रामपंचायत आंबवणे माजी सरपंच। तर हा जो आरोप आहे तुमच्यावर, माझ्यावर हे जे आरोप केलेले बिनबुडाचे आरोप आहेत। गेले माझ्या काळामध्ये 5 वर्षामध्ये माझे गावकरी आहेत, ते सांगतील मी काय काम कोणत्या पद्धतीने केलं। गावामध्ये लाईट म्हणा, रस्ते म्हणा, आदिवासींच्या जागेचे घरांवरती छप्पर टाकणे, रोड बनवणे, ही अशी बऱ्यापैकी चांगली कामं केलेली। माझ्या गावामध्ये 7 ते 8 किलोमीटरवरनं मुलं शाळेत येतात, तर त्या मुलांसाठी मी स्कूल बस पहिले घेतली, माझ्या मित्राच्या एका निधीतनं घेतलेली आहे। त्यानंतर दुसरी, करोनाच्या काळामध्ये माझ्या गावामध्ये ॲम्ब्युलन्स नव्हते, तर मी माझ्या मित्राकडनं 19 लाखाची ॲम्ब्युलन्स घेतली। त्यानंतर जिल्हा परिषदेची 20 लाखाची ॲम्ब्युलन्स आमच्याकडं मी माझ्या प्रयत्नातनं आणली। आणि गाव ॲक्च्युली करोनाच्या संकटात असताना मी स्वतः माझ्या खिशातले 5 लाख लावले, बाकीच्या माझ्या मित्रांकडनं घेऊन 1200 कुटुंबांना चांगल्यापैकी सामान परचेस करून दिले। बरं, तेच तुम्ही इतर सदस्यांनाही विश्वासात घेत नाही, कुठलाही ठराव किंवा एखादा डिसिजन गावाच्या संदर्भात घ्यायचं असेल तर हे असंही आरोप झालेला आहे। काय वाटतं तुम्हाला, हा आरोप योग्य आहे? हा आरोप अति खोटा आहे आणि त्यांना खोटं बोलून ते काही दुसऱ्याची बदनामी करत आहे। हा असं काही घडलेलं नाही। का तुमच्यावर आरोप होत आहेत किंवा तुम्ही पैसे खाल्ले बांधकामामध्ये, रस्त्याच्या कामामध्ये, हा असा आरोप का तुमच्यावर होतोय, कशामुळे? मला एक सांगा, त्यांची जर मानसिकता जर चांगली नसेल, चुकीचे आरोप करून माझ्या गाववाल्यांना विचारा, प्रत्येक गावामध्ये 8 ग्रुप ग्रामपंचायत 8 गावचे, प्रत्येक गावात जाऊन चौकशी करा मच्छिंद्राने काम कसं केलं, काय केलं, चांगल्या पद्धतीने केलं। आणि आता जे म्हणतात ना, नांदगावच्या कामाच्या संदर्भामध्ये त्याला कायदेशीर ऑर्डर दिलेली सगळं काय आहे, फक्त त्याच्यामध्ये वाढीव मुदत त्यांनी घेतलेली नाही। पण ॲक्च्युली त्यामध्ये ग्रामसेवक शिंदे त्यांनी जाऊन जाग्यावरती ती पाहणी केली। त्या तत्वापूर्वी पहिलं त्या रस्त्याचं माझ्या काळामध्ये खडीकरण झालेलं होतं। खडीकरण झाल्यानंतर त्यावरती काँक्रीटकरण थोडं चालू होतं, थोडं चालू असल्यानंतर थोडं पाऊस चालू झाला आणि थोडा निधीचा प्रॉब्लेम झाला की बाबा निधी नाही, तर मी स्वतः म्हणलं की बाबा माझं पद रिक्त होणार आहे। तर मी त्या कॉन्ट्रॅक्टरला म्हणलं, तू नवीन प्रशासकाच्या काळात तुला होत असेल तर कर, नाही तर नवीन तुझ्या हे घेऊन तू तुझ्या पद्धतीने काम कर। त्यांनी जेव्हा प्राइस घेतली 2 दिवसांपूर्वी, त्यानंतर काही त्यांना धमकवण्याचं पण फोन येतात असं त्यांचं म्हणणं आहे, कितपत खरं आहे? बरं, हे ॲक्च्युली मी जर असं त्यांना धमकवलं वगैरे असेल तर त्यांनी कुरूप दाखवा मला, मी धमकवलं आहे किंवा काय केलं आहे ते कुरूप दाखवा, मग मी त्यावरती म्हणेन की बाबा हे फोन केले त्यांच्या नातेवाईकांना जरी फोन केले असेल तरी त्यांनी मला दाखवून द्यावा की बाबा मी या नातेवाईकाला फोन केला आहे, मी त्याला धमकवलं आहे किंवा असं काय, असे काही घडलेलं नाही आहे। बरं, तुमच्यावर हे सगळे आरोप होत आहे, तुम्ही म्हणताय की खोटे आहेत, या संदर्भात तुम्ही काही मानहानीची याचिका किंवा वरिष्ठांसोबत काही असं काही करणार आहात तुम्ही दोघंही? तुम्ही सरपंच पदावर? आम्ही ॲक्च्युली पौड पोलीस स्टेशनशी चर्चा केलेली आहे की बाबा असं आहे, माझ्यावर खोटा आरोप केलेला आहे, तर मला त्याच्यावरती कायदेशीर बाबीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे।
ताई एक मिनिट. हां जो माझ्यावरती 26 लाखाचा आरोप केलेला आहे, 27 लाखाचा, ह्या 6 सदस्यांनी उपसरपंच मिळून ह्या लोकांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला आज्ञास्थळी बोलून धमकी देऊन 6 लाख आम्हाला द्या आणि नाहीतर 6 लाख आम्हाला दिले तर ही फाईल खाली जाऊ देणार नाही. मी स्वतः माझ्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी धमकवल्यानंतर, 6 लाख मागितल्यानंतर मी स्वतः ती फाईल गट विकास अधिकारी, कार्यकारी मुख्य अधिकाऱ्यांकडे पाठवलेली ग्रामसेवकाच्या. मग हे 6 लाख जे मागत होते हा त्यांचं हे नाही का? त्याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? हो आहे ना माझ्याकडे, हे आहे ना. ऐका, केला का बरं तुम्ही मागं म्हणले ते ना कुठल्या विषयी नाही हो आपलं किती पर्सेंटेज तेव्हा ती लिगली गव्हर्नमेंट ते प्रेझेंटेशन लिगली गव्हर्नमेंटची आपली तेवढं त्यात आम्ही काय बोलणार पण नाही. येऊ का म्हणजे लाच पाच करून जाऊ द्या नाही खात्री चालेल. मी राहणार ठीक आहे, भेटतो मी नंतर. नाही येतो आता जेवढं तरी भेटतो मी परत वाटलं म्हणजे तेवढं तर शक्यच नाही मला. आता हे संबंध माझे भाऊ व वहिनी यांच्यावर जे झालेले आरोप आहेत हे अतिशय चुकीच्या पद्धतीने आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी जे रोडचे जो आरोप केलेला आहे तो दादांत चुकीचा आहे. रोडची जी काही इन्क्वायरी आहे ते वहिनी साहेबांनी स्वतः ते जिल्हा परिषदला पाठवून BDO आणि CO ह्यांच्यातर्फे त्याची इन्क्वायरी चालू आहे आणि एकही रुपयाचं त्यांना पेमेंट दिलेलं नाही. हे ग्रामसेवकाचं लेटर आहे. त्याच्यामुळं 25 ते 27 लाखाचा जो भ्रष्टाचार केला असं त्यांचं म्हणतं हे दादांत खोटं आहे. सेकंड, निलेश मेंगडे हा स्वतः क्रिमिनल वृत्तीचा आहे. त्याचे अनेक प्रकारचे गुन्हे जे आपण नोंदवलेले आहेत, आपण म्हणजे जे पब्लिकने नोंदवलेले आहेत ते सुद्धा आमच्याकडे आहेत. त्याचेसुद्धा पेपर आम्ही तुम्हाला पूर्तता करतो. तिसरी गोष्ट, गावचा रस्ता जो लोकांची अंगणं केली असं ते आरोप करतात तर ती अंगणं नसून तुम्हाला आता प्रत्यक्षरित्या तो रोड वाइंडिंग आहे हे आम्ही तुम्हाला दाखवून देतो. तसेच चौथं, ह्यांनी जी केलेली जी कामं आहेत ही कामं आता रनिंगमध्ये चालू करत असताना ती कामं जाऊन थांबवणे व लोकांवरती प्रेशर करून लोकांना तिथून हकलून देणे हा त्यांचा धंदा आहे. पण सगळ्यात त्याचा निष्कर्ष मेन काय आहे, जसं की हे सुनील हुंडारे, निलेश मेंगडे व इतर बाकीचे जे 4 सदस्य आहे ह्यांचा मेन धंदा आहे कॉन्ट्रॅक्टकडनं पैसे खाणे आणि त्याचे पर्सेंटेज नाही भेटले तर ते काम अडचणीत आणणे हा त्यांचा रेग्युलर व्यवसाय आहे. आणि पैसे खाण्यापोटीच हे 3 बंटी आणि बबली ह्यांनी हे सगळे जे गलिच्छ आरोप केलेले ह्या बंटी बबलींनी फक्त पैसे खाण्यासाठी केलेले आहेत. आणि ह्यांचा करता करविता जो आहे तो यांना पिन लावून जास्तीत जास्त गावचा विकास कसा रोखडता येईल तो त्याचा प्रयत्न करत आहे. करता करता कोण आहे ते तुम्हाला पेपरसोबत मी भेटून जाईन. कारण त्यांनी देवस्थानच्या जागा, आदिवासींच्या जागा अतिशय विचित्र प्रकारे बळकवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शिंदे ग्रामसेवक सहभागी आहे, निलेश मेंगडे सहभागी आहे आणि त्याचा जो करता करविता जो ह्यांना जो गुरु आहे तो सुद्धा आहे. हे मी तुम्हाला त्याचे पेपर पुरावे देईन आणि त्या पेपरच्या आधारे तुम्हाला हो त्याचा आका मी तुम्हाला पेपरच सांगत, पेपरच्या आधारे मी तुम्हाला त्या आकाचं नाव कळून देईन. नाही आता काय माहिती आहे का, मी हे नाव घेत नाही. कसं असतं, त्यांनी माझ्यावरती शिंतोडे उडवले म्हणून मी शिंतोडे नाही, मी पेपरसोबत बोलणार आहे. आणि शिंतोडे उडवल्याच्या नंतर काय परिणाम होतात ते आकाला माहिती आहे. कारण आका त्याच्यावरती ज्यावेळेस आरोप झाले होते, त्याच्या फॅमिलीवरती ज्यावेळेस आरोप झाले होते, विष खाण्यासाठी गेला होता. पण आजच्या डेटला जर हे सगळं उघडं झालं तर आकाला रेल्वेखाली जीव देण्याची वेळ येईल. राहुल माझं नाव लक्ष्मण जिमा आखाडे, मी या गावचा रहिवासी आहे. आणि इथं ही कातकर वस्ती जांभुळणे गाव आहे. आणि जांभुळणे गावामध्ये एक कातकर वस्ती, धनगर वस्ती आहे आणि पुढं ठाकर वस्ती आहे. आणि त्याच्या पुढं एक वाघोबाचं मंदिर आहे. तर आमच्या गावामध्ये काही सुविधा नव्हत्या. जसं मच्छिंद्र शेठ कराळे साहेब सरपंच झाल्यापासून त्यांनी प्रथमतः या आदिवासींची वस्तुस्थिती पाहिली की हे लोक कुडाच्या घरामध्ये राहतात आणि ह्यांना नेमकी काय गरज आहे. तर त्यांनी प्रथमतः कुडाच्या घरात त्यांनी प्रथम लोखंड टाकून संपूर्ण घरांना पत्र टाकलेली आहेत.
नंतर त्यांनी काय केलं की ह्या गावामध्ये चिखल, पावसामध्ये लोक चिखलाचे पाय घेऊन घरामध्ये जात होते. ह्या इथं रस्त्याचा मोठा प्रॉब्लेम होतो. आणि इथून पाठीमागं ज्या अडचणी येत होत्या अशा येत होत्या की ही जागा पार्टीची आहे, परंतु ही जागा पिढ्यानपिढ्या या आदिवासी लोकांना दिलेली आहे. ह्या लोकांना कशाच्या नावाखाली त्यांचे अंगठे कुणी घेतले, कसे घेतले त्याबद्दल मला काही सांगता येते नाही, परंतु आज त्यांच्या नावावर असणारा 7/12 आदिवासींचा संपूर्ण जांभुळण्यामध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 1000 एकर जमीन आहे. संपूर्ण सिलिंग ॲक्टप्रमाणे ह्या आदिवासींना संपूर्ण सहारा कंपनी, माझगाव, सालतर, पेठ, शापूर, विसागर, देवघर ह्या संपूर्णमध्ये आदिवासींना 5-5, 10-10 एकर जमीन दिली होती. परंतु जांभुळणे गावामध्ये आज हा जुना सर्वे नंबर 38 ह्याच्यामध्ये ही लोक वडिलोपार्जित राहतात. आणि आज त्यांचा 7/12 कसा गायब झाला, काय झाला, यांनी न देता कोणी फसवणूक केली काय माहिती. परंतु त्यांना आज त्यांची घरं कुडाची होती ती पक्की करून दिली, घरावर पत्रे टाकले, अँगल बसवले, परंतु चिखलाचे पाय घेऊन ही मंडळी घरामध्ये जात होती. तर पावसामध्ये तर संपूर्ण हा जर आपण पाहिलं तर हा रस्ता संपूर्ण गावामध्ये त्यांच्या काळामध्ये झालेला आहे. आताही पंतप्रधान जल योजनेतून इथं पाण्याची लाईन आता पाईप टाकलेले आहेत आणि टाकी बांधणार आहेत आणि त्यांनी असं पाणी चालू होईल यावर्षी. असं पंचायतमध्ये की माझा आदिवासी जगला पाहिजे, त्यांची काय परिस्थिती आहे. आणि सरपंच साहेब फार गरिबीतून आलेले आहेत, माझ्याकडे तरी पाहतो. आता मी राहणार नांदगाव, देवघर. आमच्या इथे पहिलं खूप मोठं जंगल होतं, रस्ता नव्हता, पाण्याची सोय नव्हती, लाईट नव्हती, काय नव्हती. आता या सरपंच आल्यापासून आम्हाला रस्ता बनवून दिला आहे. कोण सरपंच नाव? सरपंच कराळे ताई आणि त्यांच्या आधी त्यांचा मिस्टर होते कराळे. तर लाईटीची सोय झाली, पाण्याची झाली, विहिरीची झाली. आता एक पंचायतीच्या तर्फे आम्हाला एक टाकीची मंजुरी दिलेली आहे, पण ते टाकीचं अजून बांधकाम चालू करायचं आहे. आता बक्षीसपत्र झालं नाही, अजून बक्षीसपत्र करायचं. पण काही लोकांनी त्यांच्यावर आरोप केलेत की रोड बांधलं नाही, प्रत्यक्षात तर रोड इथे दिसतंय, बरंच काय विकास कामं केले नाही, पैसे खाल्ले, त्याचा आरोप आहे. तुमचं काय म्हणणं आहे? माझं याच्यावर म्हणणं असं आहे की त्यांचं जे असेल ते, आता आमचं हे गावठाणामध्ये एक ठिकाणी नाही, आमचं गावाचे वेगळे वेगळे ज्याच्या त्याच्या मालकीमध्ये घरं अजून बी आहेत, 2-4 कामं झालेली आहेत का त्याच्याबद्दल सांगा. त्यांची कामं थोडी राहिलेली आहेत. कुठली? रस्त्याचं पण राहिलेलं आहे आणि माझ्या इथपर्यंत अर्ध काम झालेलं आहे, अर्ध राहिलेलं आहे. तर ते बी होईल. पण तुम्ही आत्ताचे सरपंचांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? आता सध्या आमची 5-7 घरं आहेत ना, हे समाधानी आहे. पण अजून 2-3 घरं आहेत की त्यांना त्याचा लाभ भेटला नाही. नाही, सरपंचांनी जे काम केलंय तेच इथे चांगलं काम केलं. चांगलं काम केलं. त्यांच्यावर झालेले आरोप खोटे आहेत का? खोटे ना. आता वास्तविक रोडवर तर तुम्हीच आहे, रोड दिसतोय. असं नाही की तो रोड बनवलेला नाही, त्या रोडचं जर खोटं कोण सांगत असेल की हा रोड बनलेला नाही, आता इथे येऊन रोड काम झालेलं आहे त्या कामाला नाही झालं असं कसं म्हणता येईल? जे काम झालेलं आहे त्याला झालेलंच म्हणलं पाहिजे ना. ज्याच्याकरता निधी खर्च झालाय ते काम दिसतंय, तर नसतं दिसत त्याच्यावर कोण खोटं बोलत असेल ते आपसे चुकीचं आहे आरोप. ठीक आहे. पण तुम्हाला दाखवतो वाटल्यास त्याचं काय नाही. आणि रोड प्रत्यक्षात तुम्ही बघा, लांबी पण मोजा, जे मेजरमेंटला आहे तेच इथं जागेवर पण आहे. ओके. आणि त्या लोकांनी तुम्हाला तुमच्याकडनं काही पैसे मागितले, लाच मागितले असा आरोप केलेला आहे, खरं आहे की त्याच्याबद्दल काय सांगू शकत नाही. हा जो निलेश मेंगडे माझ्यावर बिनबुडाचे आरोप करतो हे फार आधी तर मी चुकीचे आणि हे पहिलेही तुम्हाला सांगितलेले. विषय असा आहे, माझ्या गावातल्या भगिनी तो आहे लेबर कॉन्ट्रॅक्टर, तर तो ॲक्च्युली त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पैसे देत नाही. गेले 5 ते 6 वर्ष झालेले, त्या भाभींना बोलव, 5 ते 6 वर्ष झालेले त्यांनी पैसे काही दिलेले नाही आहे. आणि त्यांना परत धमकवतो, मी काय पेमेंट देऊ शकत नाही आहे, माझ्याकडे पेमेंट ना मी देणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. हे असं म्हणजे म्हणजे आश्चर्य भातातून नेहमी त्यांच्याशी बोलत राहतो की बाबा तुम्हाला काय करायचं असेल. आणि त्याच्यावरती ऑलरेडी 354 सारखे गुन्हे दाखल आहेत, 307 सारखे गुन्हे दाखल आहेत आणि तो गुन्हेगार क्षेत्रातला आहे. त्याचे तुम्हाला सगळे ते पेपर देतो, किती 8-9 गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती. आणि त्याचा एक धंदाच येतो की बाबा जे लेडीज लोकांकडनं काम करून घ्यायचं आणि त्यांचे पैसे नाही द्यायचे, अशा घाणेरड्या वृत्तीचा माणूस आहे तो, की त्याचे विचार चांगले नाही. की कारण का ह्या लोकांना जर पैसे जर नाही दिले तर आपण मोठा कसा होणार, त्याच्यावर त्याचा जास्त फोकस आहे. आणि ह्या महिला आहेत त्यांचे एक बाईट घ्या, सगळ्या महिलांचे ज्यांचं पेमेंट आहे त्यांनी इकडे या जरा सगळ्यांनी. दत्ता चिंदुदळी. तुम्ही अपंग आहात? किती % अपंग आहात? 60%. मग तुमचं काही निधी येतो ग्रामपंचायत? ग्रामपंचायत आता जवळजवळ सरपंच 10 वर्ष झालं तर उसून निधी म्हणा
चालू झाली. तर तुमच्या खात्यात येतात डायरेक्ट? हा, डायरेक्ट आमच्या खात्यात. बरं, मग त्यांचा असा आरोप होता की ते अपंगाचं पण निधी खात आहेत. नाही 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 शक्यच नाही. गावात किती अपंग आहेत? बरंच आहे अपंग, आता 20-25 जण आहेत. मग सगळ्यांना खात्यात मिळतात हा, पैसे? सगळ्यांना मिळतो. बरं बरं, म्हणजे खोटे आरोप आहेत ना? खोटा आरोपी. ठीक आहे.